हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर कशा आहात सर्वजण? तर मी पूजा स्वागत करते तुमचं आपल्या नवीन चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पूजा जाधव. तर तुम्ही माझं सकाळपासून जे काय आहे ते रुटीन पाहिलं असेल. तर म्हटलं की चला तुमच्यासोबत शेअर पण करावं, कारण की बरेचसे आपलं जे चॅनल होतं पहिल्यांदा, तर भरपूर अशा लोकांनी म्हणजे सपोर्ट केलेला आहे या अगोदरही, आणि तिथे सबस्क्राईब वगैरे पण केल्यामुळं त्यांनी त्या बऱ्याचशा व्हिडिओज वगैरे पण पाहिलेल्या आहेत. तर मग प्रत्येकाचे बरेचसे मलाच इंस्टाग्रामवरती, व्हॉट्सअपवरती विचारलं की नेमकं काय झालं त्या चॅनलचं, म्हणजे डिलीट वगैरे झाला की काय, असं. कारण की बऱ्याचशा जणांचे असे काही प्रॉब्लेम झालेले आहेत अगोदर. पण मला याबद्दलची थोडीशी पण आयडिया नव्हती की डिलीट पण होतात म्हणून, असं. किंवा माझं चॅनल ते काही डिलीट झालं नाही, बट फक्त माझ्याच व्हिडिओ मला शो नव्हतं करत पहिले अगोदर. तर व्ह्यूज वगैरे पण डाऊन गेले. पण मी म्हटलं की आपण कंटिन्युटी नाही करत हे, मला असं वाटायचं की मी व्हिडिओज नाही टाकत आहे रेग्युलरली, त्यामुळे मग थोडेफार कमी जास्त होतच राहतं. त्यामुळे मग मी त्यानंतर एक ना एक दिवस असे व्हिडिओज अपलोड केल्या. मी 6-7 व्हिडिओ अपलोड केल्या, 7-8 झालेल्या आहेत मला असं वाटतंय. तर इतक्यात मागच मी आता पुन्हा चालू केलं होतं, त्यावेळेसच मी ह्या व्हिडिओ टाकलेल्या आहेत. पण त्याला असं म्हणावा असा रिस्पॉन्सच येत नव्हता बिलकुलच. म्हणजे असे व्ह्यूज वगैरे तर बिलकुल येतच नाही, इतकं स्लो चालायचं. 1 तासामध्ये ते 15 ते 20च व्ह्यूज जायचे. त्यानंतर मग बिलकुल असं चेंज नव्हतं. बघता बघता 2 तास, 3 तास, 4 तास होऊन जायचे. आणि त्यानंतर मग माझ्या ज्या काही व्हिडिओज आहेत, ज्या मी पहिले असं स्क्रोल करत होते मी, तर पहिल्या ज्या जुन्या व्हिडिओज आहेत आपल्या, तर मग त्या काही काही मला असं वाटलं की तर मी ह्या व्हिडिओज वगैरे अपलोड केलेल्या होत्या. वरती आकडा तर जास्त व्हिडिओचा दाखवतोय, पण खाली दाखवत नव्हतं. तर मग म्हटलं की असं कसं काय होतं, असं तर होत नाही शक्यतो. व्ह्यूज पण डाऊन गेली, म्हणजे त्याच काय म्हणता येईल, असा चेंज झाला ना व्ह्यूजमध्येच, किंवा नवीन व्ह्यूज आले, नवीन सबस्क्रायबर झाले, तर ते मला शो नव्हतं करत. तर ते दाखवायला पाहिजे होतं, मला असं वाटतंय. मग आपल्याला पण आपल्या चॅनलचे अपडेट राहतात. तर आता इतक्या जवळ येऊन 1Kच्या एकदम जवळ आलो होतं आपण. फक्त 150 सबस्क्रायबर राहिले होते, तिथं आपले 855 झाले होते. तर कालपर्यंत तिथं मला असं वाटतं 857 पण दाखवत होतं, मी दुसऱ्या मोबाईलमध्ये चेक केलं तर. पण माझ्याच ह्याच्यामध्ये दाखवत नव्हतं, त्याच्यामुळे. आणि सगळ्या त्या गोष्टी मलाच करायच्या आहेत, त्याचे सेटिंग वगैरे ते सगळं. तर ते मलाच पाहावं लागेल, पण माझ्या मोबाईलमध्ये दाखवत नाही. मग मला असं वाटलं की थोडंफार काहीतरी क्लिक वगैरे झाले, त्याच्यामुळे हे सगळं झालंय मला असं वाटतंय. कारण की व्ह्यूज वगैरे पण नाही येणं, किंवा सबस्क्राईब, म्हणजे चेंजेस दाखवत नव्हतं बिलकुल चॅनलमध्ये, एकदम डेड झाल्यासारखंच. आणि मी काही अशा यूट्यूबवरती व्हिडिओज पण सर्च केले की कशाने काय. तर काही काहींची सध्या चॅनल पण डिलीट होत आहेत, पण त्यांना स्ट्राईक वगैरे आल्यानंतर असं होतंय. तर तसं मला स्ट्राईक वगैरे काय आलं नव्हतं. आपलं फक्त जे काय म्हणता येईल, म्हणजे म्युझिक वगैरे ॲड केल्यानंतर आपल्याला हे येतं. तर मला आता ॲक्झॅक्ट त्याचा वर्ड पण आठवण आहे. पण त्यासाठी मग म्हणजे त्या गोष्टी थोड्याफार झालेल्या, पण कॉपीराईट वगैरे आलेलं. पण ते मी हे केलेलं त्याच्यानंतर. सगळ्या गोष्टी एकदम, म्हणजे चॅनल एकदम क्लीनच होतं आपलं. स्ट्राईक वगैरे तर मला पहिल्यापासून आलेच नव्हते, कारण की आपण कुणाचे व्हिडिओ वगैरे घेत नाही. माझे स्वतःचेच कंटेंट आहेत, ते मी क्रिएट केलेले. आणि त्याच्यामध्ये माझाच व्हॉईस वगैरे असतो, आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा म्युझिक पण ॲड केलेलं नव्हतं. तर त्यामुळं, तर त्या गोष्टी काय पहिल्यापासून झाल्या नाही. इतके दिवस सगळं हे केलं. आणि काय झालं, खरं तर मी आत्ता चॅनल ओपन करायला पाहिजे होतं, मला आता असं वाटतंय. कारण की मागं कसं माझी डिलेवरी वगैरे, तर त्यामुळं म्हणजे असा बराचसा गॅप पडला आपल्या व्हिडिओमध्ये. म्हणजे स्टार्ट केलं मी, त्याच्यानंतर मी कंटिन्यू नाही, म्हणजे थोड्या दिवस कंटिन्यू केलं, जास्त काही मनावर घेतलं नव्हतं. आणि मला तेव्हा काही जास्त इन्फॉर्मेशन पण माहीत नव्हती की 1 वर्षामध्ये आपल्याला म्हणजे 1000 सबस्क्रायबर वगैरे करावे लागतात, म्हणून हे काहीच आयडिया नव्हती थोडीफार. तर त्यामुळं, तर मग त्यानंतरनं माझी डिलेवरी वगैरे आली, तुम्ही जसं पाहिलेलंच आहे तिथं. तर डिलेवरी वगैरे आली, त्यानंतर 5-6 महिने मी काही लॉग, बिलकुल एक पण लॉग मी त्याच्यावरती टाकला नाही. त्यानंतर मग आता मागेच तरी मला असं वाटतं 2 ते 3 महिन्यापूर्वीच मी थोडेफार ब्लॉग टाकले पुन्हा. तेव्हा पण असे 7-8-10 ब्लॉग मी टाकले होते सलग. रेग्युलर मी ब्लॉग टाकायचं तेव्हा डोक्यात घेतलं होतं, तेव्हा मग मी रेग्युलर ब्लॉग पण टाकलेले आहेत. पण थोडासा तेव्हाचा रिस्पॉन्स थोडासा डाऊन गेला होता त्या चॅनलचा खरं तर. पण तेव्हा मला असं काही इतकं जाणवलं नाही. पण इतका तरी 100च्या आतमध्ये व्ह्यूज येणं माझ्या यायला, जसं मी चॅनल ओपन केला होता ना, तर तशी मला 100च्या आतमध्ये व्ह्यूजच आले नव्हते बिलकुल. आणि नेमकं आत्ताच असं होतंय. आणि सबस्क्रायबर पण वाढायला पाहिजे, मग व्ह्यूज येईना का जाईना, कारण की आपल्या ते कंटेंटवरती डिपेंड असतं, मला असं वाटतंय. तर त्याच्यामध्ये माझं कंटेंट थोडंसं हे असेल, मला असं वाटलं.
पण मग व्ह्यूज तर जाऊन ते म्हटलं सबस्क्रायबर वाढलेले, मग ते का दिसत नाही तर कारण की ते पण थोडंफार पाहतच असतात माझं चॅनल, जसा टाईम भेटेल तसा. त्याच्यामुळे तिकडून पण मला कळतं की अरे तुझे 2 सबस्क्रायबर वाढले, अरे तुझे 3 सबस्क्रायबर वाढले, असं ते पण मला कधी कधी कॉल झाल्यानंतर मग ते सांगत असतात. पण कारण की पण एवढी मेहनत करायची मला असं वाटलं त्यानंतर, तर म्हटलं की मग इथेच नाही का असंच मेहनत करण्यापेक्षा आपण दुसरं चॅनल ओपन करूयात, पुन्हा नव्याने सुरुवात करून पाहू एकदा. जर झालं जमलं तर आहे, नाही तर मग आपले जे रेग्युलर आपली लाईफ असते तसंच मग एकदम. पण कसं एखादी गोष्ट जर आपल्याला आवडत असली तर मग आपण वारंवार तिथेच येतो आणि तोच विषय सगळ्यांपाशी मांडतो असं होतं. कारण की सहसा मी दुसऱ्या कोणी मी काय म्हणते असं दुसऱ्या एखाद्या जास्त टॉपिकवर एवढ्या इंटरेस्टनी किंवा ह्यांनी बोलत नसेन जितकं मी यूट्यूबच्या बद्दल मी कुणाला सांगत असेन किंवा ते सगळ्या गोष्टी शेअर करत असेन, तर सगळ्यांना माझे जे आजूबाजूचे जे क्लोज आहेत माझ्या त्यांना सर्वांना माहिती आहे. जास्त तर बोलणं माझं यूट्यूब रिलेटेडच जास्त होते आजकाल. तरी ते म्हणतात तर तू एकदाचा चॅनलच ओपन कर म्हणून नाही का. कारण की मी या अगोदर बऱ्याचशा म्हणजे सगळ्यांचे सजेशन घेतले, त्यांना पण विचारलं, फ्रेंड्स, माझे दीदी ते भाऊ वगैरे सगळ्यांना विचारलं. कारण की 855 सबस्क्रायबर पण काय आपले आशेच नव्हते झाले. त्याला पण आम्ही एक एक दिवस वाट बघितलेली आहे. म्हणजे कसं आता एक वाढला, त्यानंतर एक वाढला, त्याने ती एक वेगळीच खुशी असते एक एक सबस्क्रायबर वाढल्याची पण. आणि मी जितकं लक्ष दिलं चॅनलवरती तेवढंच त्यांनी पण दिलेलं आहे. त्यांचं पण थोडंफार असं लक्ष असतं, कारण की मी त्यांना सगळ्या गोष्टी आपल्या छोट्या मोठ्या त्यांना एवढं माहिती नाही आहे. बट मी सांगून सांगून त्यांना पण आता थोडासा त्याच्यामध्ये इंटरेस्ट यायला लागला आहे आणि त्यांना पण थोडीशी उत्सुकता वाटते. अरे तुझे नाही का 1-2 सबस्क्रायबर वाढलेत, एक जरी वाढलं तरी पण मला ते सांगत असतात. कारण की तेवढंच एक जरी वाढला ना थोडाफार जे बनवतं त्याला एक थोडीशी मोटिवेशन भेटतं एक थोडक्यात मला असं वाटतं. कारण की थोडासा तो एक वेगळाच आनंद असतो. किंवा व्ह्यूज पूर्ण म्हणजे असे एखाद्या व्हिडिओला जर असे 1K पर्यंत व्ह्यूज गेले तर तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं बनवणाऱ्याला. आणि मग आणखीनच नवीन अशा नवीन दुसरी जी व्हिडिओ बनतो त्याला आपण आणखीनच एक्साइटमेंट म्हणजे खूप मेहनतीने बनवतो. आणि तेवढे असे प्रयत्न घ्यायला पण आपण थोडीफार माघार घेत नाही. आणि तिथं जर व्ह्यूज वगैरे डाऊन येत असले तर मग आपण कसं पण आपण थोडंसं हे करायचं बघतो. तर हेच दुसरं काही कारण म्हणजे असं नव्हतं की आपलं चॅनलचं हे. मला असं वाटतं की थोडं कसं कधी कधी पिलू पण मोबाईल वगैरे घेत असते, तर त्यामुळं मग तिच्याकडून पण कारण की यूट्यूबवरतीच मी तिला कार्टून वगैरे लावून देत असते, त्यामुळे बऱ्याचशा वेळेस आपलं पुढं पण अशा वेळेस तर मोबाईल पण लई फास्ट पाळतात. कारण की कुठं पण टच वगैरे झाला असेल, कारण की तेव्हा मला म्हणजे काय प्रॉब्लेम झाला आहे हा पण नेमकं कळत नाही आहे की कशामुळं ते व्ह्यूज वगैरे दाखवत नाही किंवा सबस्क्रायबर का वाढत नाही तर आणि इकडं सेटिंगमध्ये पण त्याचा वॉच टाईम वगैरे पूर्ण रिटर्न आला आहे. तर त्यामुळं मग थोडंसं हे वाटलं, कारण की वॉच टाईमला जर काही झालं नसतं तर मग काही नसतं वाटलं. कारण की सबस्क्रायबर ते मला हे सांगत होते त्यांच्या मोबाईलवरती तर दिसत आहेत वाढलेले, त्यामुळं मग पण वॉच टाईम पूर्ण म्हणजे असा एकदम 150-200 वरती आलेला आहे. म्हणजे थोडं कमी पूर्ण म्हणजे कमी झालेला आहे. कारण की आणि एवढा वॉच टाईम वाढवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. इतके दिवस मी जेवढे कंटेंट आणले तर ते तुम्हाला खूप आवडले पण तुम्ही चांगला सपोर्टही केला स्टार्टिंगला, त्यानंतरही. आणि भरपूर मेहनत घेतली होती खरं तर. मला तो चॅनल सोडूशी वाटत नव्हता, कारण की बरेच दिवस झालेत जसं मला वाटतंय की त्याला व्ह्यूज वगैरे कमी जात आहेत असं होऊ राहिले. म्हणजे चॅनलमध्ये थोडासा चेंज वाटला मला त्याच्यावरून. कारण की आपण दिवसभरातून कितीतरी वेळा आपलं चॅनल ओपन करून ते पाहत असतो YT स्टुडिओमध्ये वगैरे, पण तिथं आपल्याला लगेचच चेंज वगैरे जाणून येतं आपण कुठे येतं काय येतं किंवा आपला चॅनल कोणत्या अल्गोरिदम म्हणजे कोणत्या स्टेपवर आहे सध्या. तर त्यावरून पण आता म्हटलं ऑप्शन नाही आहे दुसरं, कारण की तो चॅनल मी कंटिन्यू केलाच असता. कारण की कंटिन्यू करायचं पण तेवढंच मी मनावर घेतलं होतं. आत्ता जसे तुम्हाला व्हिडिओज येत होत्या डेलीमध्ये 7-8 दिवस झाले मी 7-8 व्हिडिओ टाकल्या, तर तुम्हाला डेलीमध्ये व्हिडिओज आल्या तर तिथंच कंटिन्यू करायचं ठरवलं होतं. म्हटलं आता कसं मागं थोडं पिलूमुळं मी माघार होते, तर व्हिडिओ बनवायचं रेग्युलर नव्हते टाकत. जसं म्हणजे आहे ते काम वगैरे पण करून मग तिला पाहणं मला इम्पॉर्टंट वाटत होतं तेव्हा. तर आता ती पण व्यवस्थित म्हणजे सगळं तिचं आहे. तिला मग पाहत आहे म्हणजे असं सगळेजण सांभाळतात पहिल्यापासूनच सांभाळतात, पण तेच मग ती आता चालायला लागलेली, थोडं तिला बोलता पण येतं काही मागते तोंडाने, मग फरक पडतो. आणि पहिल्यांदा तसं तिला चालता नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला सगळं लक्ष द्यावं लागायचं तिला.
तर म्हटलं की चला म्हटलं आता म्हणजे थोड्या कंटिन्युटी करूयात चॅनलकडे. मग मी लक्ष दिलं थोडंसं, पण इतक्यात थोडासा वेगळाच प्रॉब्लेम आला समोर, तर त्याच्यामुळं मग सगळे परत म्हणायला लागले की नाही का जाऊ दे, नको एवढं हे मनावं नको घेऊ. कारण की मी आता चॅनल जसा चालू केला होता तेव्हा एकदम मला एवढी आयडिया नव्हती. तर मग सगळ्या असं व्हिडिओ टाकता थोडे थोडे आपल्या ऑब्झर्वेशनवरून आपल्याला थोड्या थोड्या गोष्टी माहीत होतात. तर त्यामुळं काही माहिती झाल्या, पण सगळं काही मी एकदम लाईटली घेतलं होतं वर्षभर तरी. पण म्हटलं की चला आता नव्याने पुन्हा सुरुवात करू, आणि पहिल्यांदी आपली कंटिन्युटी नाही झाली तर पाहूया ती आता कंटिन्युटी ठेवण्याचा प्रयत्न करू स्टार्टिंगपासूनच. तर त्यासाठीच म्हटलं पुन्हा एकदा असं नवीन चॅनल ओपन करून मग त्याच्यात आपण प्रयत्न करू, जे इथं करायचे ते तिथं करू. तर तेच फक्त. आणि तर तो चॅनल सोडूशी वाटत नव्हता, फक्त एवढंच की लग्नानंतरच मी तो स्टार्ट केला होता. आणि त्यानंतर सगळ्या मेमरी त्याच्यात बरोबर कलेक्ट होत चालल्या होत्या आमच्या लग्नानंतर. परत श्रीषाचं सगळं ते आमचं ते तिच्या पण सगळे मंथली जे शूट वगैरे केले मी त्याच्यातच शेअर केलेले आहेत. परत डोहाळ जेवणाचं ते सगळं काही त्याच्यातच शूट केलेलं आहे. तर त्यामुळं कुठंतरी मला तो चॅनल सोडून वाटत नव्हता. पण आता पाहूयात म्हटलं, कारण की तिथंच त्याच बेसवरती काय म्हणतात राहण्यात पण काही हे नसतं, थोडासा चेंज पण हे राहतो. तर पाहूयात मग आता तिथं जी मेहनत करतो त्याच्यापेक्षा जास्त मेहनत आता इथं घ्यावं लागेल, पुन्हा तेवढे सबस्क्रायबर वगैरे गेन करण्यासाठी, वॉच टाईम कंप्लीट करण्यासाठी. कारण की मी खूप जवळ आले होते मॉनिटायझेशनच्या, वॉच टाईम पण कंप्लीट होत आला होता. आणि की आज 1000 पर्यंत आला होता. त्याच्या मागे तर 150 तास राहिलेले होते, फक्त 3800 किती 3850 वॉच टाईम झाला होता माझा. पण मी मध्येच माझी डिलिव्हरी वगैरे आली, त्यानंतर मी काही व्हिडिओज टाकले नाही, त्याच्यानंतर थोड्या टाकल्या होत्या, तेव्हापर्यंत तेवढा वॉच टाईम होता. त्यानंतर पूर्ण 1300 वरती आला होता. आत्ता मागे मी जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा, त्यानंतर मग फारच कमी गेला आता तर. त्याच्यामुळे म्हणलं का हा चॅनल सोडण्यातच हे आहे, कारण की मग नवीन चॅनल ओपन करून ज्या चुका आपल्या होत आल्या आत्तापर्यंत ते आपण दुरुस्त करू. तर चला आता आजचा व्हिडिओ जास्तच मोठा होईल. तर पाहूया. तर आजचा व्हिडिओला मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.